नमस्कार, मी संजय विठ्ठल सरगर। तर आपण ही शाळा 2017 पासून चालवायला घेतली। त्यापूर्वी फक्त पत्र्याचे 4-5 वर्ग होते। त्यानंतर आपण बिल्डिंग वगैरे उभा केली आणि आता 2 मजली इमारत आता पूर्ण होणार आहे। शाळेचा उद्दिष्ट असा आहे की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, समाजाला आपल्या समाजाची मुलं जरा शिकून पुढे यावीत। बाकी तसं आपण व्यावसायिक आहे, आपल्याला काही पैसा कमवण्यासाठी शाळा लावलेली नाही, तर आपण काहीतरी समाजासाठी काहीतरी करावं ह्या उद्देशाने शाळा सुरू केलेली आहे। आपण गरीब विद्यार्थी ते पुढे यावं शिकून, शाळेला इथं लांब जावं लागतं इंग्लिश मीडियमसाठी, त्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। नमस्ते, मी रेश्मा श्रीकृष्ण पडळकर, श्री साई सिद्धी बहुउद्देशीय संस्था संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व नवभारत हायस्कूलची मुख्याध्यापिका। 2012-13ची ह्या नवभारतची मान्यता आहे आणि तेव्हापासून हे स्कूल चालू झालेलं आहे। परंतु काही कारणास्तव आम्ही ते 2017ला टेक ओव्हर केलेलं आहे स्कूल। आणि ज्यावेळेस आम्ही टेक ओव्हर केलं स्कूल त्यावेळेस 60 विद्यार्थी होते आणि आज ह्या संस्थेमध्ये एकूण 400 विद्यार्थी शिकत आहेत। आणि हे ज्ञानदानाचं काम करताना आम्हाला खूप आनंद होत आहे। जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही त्यांच्यासाठी जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, सर्वांगीण विकासामध्ये बौद्धिक विकास ही गरजेचा आहे आणि शारीरिक विकास ही गरजेचा आहे। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत आहोत। वर्गणी केंद्रामध्ये आमचा पहिला विद्यार्थी आलेला आहे। त्यानंतर अक्षरगंगा बाह्य स्पर्धा परीक्षासुद्धा आम्ही घेतो। अक्षरगंगामध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी चमकलेले आहेत। त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये राज्य शिष्यवृत्ती स्कॉलरशिप जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादी जिल्हा यादीमध्ये एक विद्यार्थिनी बसलेली आहे। त्यानंतर IM विनर या परीक्षेमध्ये सुद्धा राज्यामध्ये मुलांचा नंबर आलेला आहे। बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सुद्धा मुलांना यश छानपैकी मिळालेलं आहे। मदत होणार आहे। ज्युनियर KG पासून 10वी पर्यंतचे विद्यार्थी साधारण 12 वर्षांचा या मुला येण्याने आपल्या चैतन्य पहा संचारले, स्वागताला आपल्या सूर ही आतुरले, स्वागताला आपल्या सूर ही आतुरले। इयत्ता 9वी मधून मान्यवरांचे, विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करण्यासाठी धनश्री पारेकर हे आपल्यासाठी स्वागत गीत म्हणत आहे। तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले, सुस्वागत घ्या हे मनातले, सुस्वागत घ्या हे मनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले। वृक्षलतानी मंडप सजला, नववसनानी बालक नटला, वृक्षलतानी मंडप सजला, नववसनानी बालक नटला, सरस्वतीचे मंदिर फुलले, सरस्वतीचे मंदिर फुलले, तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले, सुस्वागत घ्या हे मनातले, सुस्वागत घ्या हे मनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले। जमती भवती गुरुजन सारे, आशिष देण्या आमुच्या कार्या, जमती भवती गुरुजन सारे, आशिष देण्या आमुच्या कार्या। मधुगंध किती हे दरवळले, मधुगंध किती हे दरवळले, तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले, सुस्वागत घ्या हे मनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले।
मान्यवर. सुंदर अशा स्वागत गीतानंतर नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल आणि नवभारत हायस्कूल यांच्या आदर्श आणि खंबीर नेतृत्व असलेल्या मुख्याध्यापिका सौ पडळकर मॅडम यांनी आपलं प्रास्ताविक सादर करावं अशी मी त्यांना विनंती करते. मान्यवर, पालक वर्ग, आदरणीय शिक्षक सहकारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी विद्यार्थिनींनो, नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व नवभारत हायस्कूल करगणी या आपल्या प्रशालेच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या या अत्यंत आनंददायी प्रसंगी आपण सर्वांचे प्रशालेच्या वतीने मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धात्मक काळात विद्यार्थ्यांना केवळ गुण मिळणे नव्हे तर सर्व गुण संपन्न, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडवणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हे वय अत्यंत महत्त्वाचे असते. या टप्प्यावर त्यांच्या अंगी दडलेले सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देणे ही शिक्षक व पालकांची सामूहिक जबाबदारी आहे. पालकांनी आमच्याकडे विश्वासाने सुपूर्द केलेली ही मुले म्हणजे न घडलेले हिरे आहेत आणि त्या हिऱ्यांना योग्य पैलू पाडण्याचे पवित्र कार्य या ज्ञान मंदिरात सातत्याने केले जाते. विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास साधण्याबरोबरच मानसिक विकास घडणेही हे देखील तितकेच आवश्यक आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे आमची शाळा केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना चांगला माणूस म्हणून घडवण्यावर विशेष भर देते. मुलांच्या पुढे आदर्श व्यक्तिमत्व ठेवण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली जातात. अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी ग्रंथालयाचा प्रभावी वापर, वाचन उपक्रम आणि पुस्तक भेट यावर भर दिला जातो. तसेच शिकण्यात मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन मार्गदर्शन व पुनरावृत्तीचे तास घेतले जातात जेणेकरून कोणताही विद्यार्थी मागे राहू नये. विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा, नेतृत्व क्षमता, चिकित्सक वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सशक्त व्यक्तिमत्व विकासासाठी शालेय शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आमच्या प्रशालेने वर्षभर वाटचाल केलेली आहे. आपल्या प्रशालेत वर्षभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व उपक्रमशील कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रत्येक उपक्रमामागे एक वेगळा उद्देश असतो. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो. जसा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. त्यामुळे बालमनावर योग्य संस्कार होणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीची ओळख जपण्यासाठी आणि ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध सण उत्सव साजरे केले जातात. वृक्षारोपण, रक्षाबंधन, मातृदिन, नवरात्र उत्सव, महापुरुषांच्या जयंत्या व स्मृतिदिन, आषाढी वारी, कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी, पारंपरिक वेशभूषा, क्रीडा स्पर्धा, निबंध वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, चित्रकला, रांगोळी स्पर्धा, हिंदी दिन, मराठी राज्यभाषा दिन अशा अनेक उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. या सर्व प्रयत्नांचे फलित आम्हाला निश्चितच मिळालेले आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात आपल्या प्रशालेचा SSCचा निकाल 100% लागला असून 90%पेक्षा अधिक गुण मिळवणारे 3 विद्यार्थी आहेत. करगणी केंद्रात स्वप्नील सरगर या विद्यार्थ्यांनी 94.80% गुण मिळवून आपला निकाल लक्षवेधी ठरवलेला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिषद इयत्ता 5वीतील 16 पैकी 11 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. त्यापैकी स्वराली सिद्धनाथ कदम हिने 236 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले असून ती केंद्रात प्रथम आलेली आहे. तसेच अक्षरगंगा, प्रज्ञाशोध परीक्षा, नवनीत युवा मास्टर स्ट्रोक, चित्रकला परीक्षा, IM विनर अशा विविध स्पर्धेतून आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नसून पालकांचा विश्वास आणि शिक्षकांचे परिश्रम याचे संयुक्त फलित आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा विचार करून धनाजी शेठ भोसले यांनी प्रशालेसाठी खेळणी उपलब्ध करून दिलेली आहेत. बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासही तितकाच आवश्यक असल्याने ही मदत आमच्यासाठी अत्यंत मोलाची ठरलेली आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देते देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे या उक्तीप्रमाणे अनेक पालक व सुजन नागरिकांनी पुस्तके, खेळणी, साहित्य देऊन प्रशाला अधिक समृद्ध केलेले आहे. गत वर्षीप्रमाणे यावर्षी देखील NMS
शिष्यवृत्ती परीक्षा व 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल आटपाडी तालुक्यामध्ये लक्षवेधी ठरेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। शेवटी या यशस्वी वाटचालीसाठी पालकांचे सहकार्य, शिक्षकांचे अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांची जिद्द याचे मनपूर्वक आभार मानते। भविष्यातही हीच एकजूट, विश्वास आणि समर्पण कायम राहो ही सदिच्छा व्यक्त करून मी माझे मनोगत थांबवते। धन्यवाद।